वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी. 22 मे 2025ला एम एस बी टी म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्ड टेक्निकल एज्युकेशन यांच्याकडनं सर्क्युलर आलेलं आहे रिगार्डिंग द अकॅडमिक कॅलेंडर 2025-26. बघा 2025-26चं अकॅडमिक कॅलेंडर त्यांनी इथे पब्लिश केलेलं आहे. अकॅडमिक कॅलेंडरमध्ये इथे तुमचं कॉलेज कधी स्टार्ट होणार आहे, तुमचं कॉलेज कधी टर्म एंड कधी होणार आहे, युनिट टेस्ट कधी असणार आहे, एक्झाम फॉर्म कधी फिलअप करायचं आहे, याची डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे फ्रॉम द ऑड सेमिस्टर अँड इव्हन सेमिस्टर. ते अकॅडमिक कॅलेंडर आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे. बघा असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपला जे टेलिग्राम चॅनल आहे ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा. त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि त्या टेलिग्राम चॅनलवरतीच मी या अकॅडमिक कॅलेंडरची PDF फाईल तिथे फॉरवर्ड करेल. आता अकॅडमिक कॅलेंडर समजून घेऊ. अकॅडमिक कॅलेंडरमध्ये काय काय दिलं आहे ते. बघा ऑड सेमिस्टर म्हणजे तुमचं थर्ड सेमिस्टर आणि फिफ्थ सेमिस्टर आणि इकडे फर्स्ट सेमिस्टरचं सुद्धा मेन्शन केलेलं आहे. पण काय फर्स्ट सेमिस्टरची ऑनलाईन प्रोसेस आता स्टार्ट झालेली आहे, म्हणजे ॲडमिशनची प्रोसेस आता स्टार्ट झालेली आहे. त्यात मी ते मे बी डेटमध्ये चेंजेस होऊ शकतात. बघा इव्हन सेमिस्टरचं दिलेलं आहे, पण आता आपण फक्त ऑड सेमिस्टरचंच बघणार आहे. ऑड सेमिस्टरमध्ये बघा आता अदर दॅन फर्स्ट सेमिस्टर, थर्ड आणि फिफ्थ सेमिस्टर. तर अकॅडमिक टर्म तुमचं कॉलेज कधी स्टार्ट होणार आहे तर 1 जुलै 2025 ते 17 ऑक्टोबर 2025 या पिरियडमध्ये तुमचं कॉलेज असेल. त्यानंतर पहिली क्लास टेस्ट तुमची असेल 11 ते 13 ऑगस्ट 2025. त्यानंतर सेकंड क्लास टेस्ट असेल 13 ते 15 ऑक्टोबर 2025. आणि इथे बघा फर्स्ट सेमिस्टर तर मेन्शन केलेलं आहे, पण इथे स्टार मार्क दिलेला आहे, म्हणजे मे बी डेट इथे चेंज होऊ शकते. डेट इथे चेंज त्याचं मे बी नंतर अजून ते अपडेटेड अकॅडमिक कॅलेंडर तिथे पब्लिश करतील. पण थर्ड सेमिस्टर आणि फिफ्थ सेमिस्टर पॅटर्न इथे फिक्स असेल, डेट्स फिक्स असतील. नंतर बघा तुमचा जो ऑनलाईन फॉर्म फिलअप करायचा आहे तुमचा एक्झामचा विंटर 2025ची जी एक्झाम होईल तुमची दिवाळीच्या पिरियडमध्ये, त्याचा फॉर्म जो फिलअप करायची डेट जी असणार आहे ती 1 ते 11 सप्टेंबर 2025 या पिरियडमध्ये तुम्हाला इथे फॉर्म फिलअप करायचं आहे. तेव्हा तुम्ही लेट झाले तर 13 ते 15 सप्टेंबर 2025मध्ये लेट फीस भरून फॉर्म फिलअप करू शकता. आणि तुम्ही जास्त लेट झाले तर 17 ते 18 सप्टेंबर 2025 या पिरियडमध्ये तुम्ही तिथे फॉर्म फिलअप करू शकता. अशी तुमचं म्हणजे 1 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर अशी तुमची डेट आहे फॉर्म फिलअप करण्याची. तर मोस्टली लेट होऊ नका. आणि फॉर्म कसा फिलअप करायचा हे तुम्हाला कॉलेजमध्ये इन्फॉर्म केलं जाईलच. मग त्यानंतर प्रॅक्टिकल एक्झाम कधी असेल बघा विंटर 2025ची एक्झाम शेड्यूल कसा असेल त्यांनी मेन्शन केलेलं आहे. बघा प्रॅक्टिकल एक्झाम 28 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर 2025 या पिरियडमध्ये तुमची प्रॅक्टिकल एक्झाम असेल. तुमची थेरी एक्झाम असेल 11 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर 2025. मग ह्या डेटवरनं तुम्हाला तिथे प्लॅनिंग करता येईल कशाप्रकारे तुम्हाला स्टडी करायचं आहे ते. त्यानंतर म्हणजे तुमचं नोव्हेंबरच्या महिन्यात एक्झाम स्टार्ट होईल, डिसेंबरला एंड होईल आणि सेकंड वीक ऑफ जानेवारी 2026ला तुमचं इथे रिझल्ट इथे डिस्प्ले होईल. बघा अशा प्रकारे अकॅडमिक कॅलेंडर त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे. ह्या कॅलेंडरमध्ये काही डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि मी सांगितलेलं समजलं असेल चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. साईडला बेल आयकॉन बटन ते प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.